सीपी मीरा भाईंदरला आतापर्यंत जे अर्ज आले 22,220 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मीरा भाईंदरला आणि ॲप्लिकेशन नंबर जो आलाय सीपी मीरा भाईंदरचा तो आलाय या ठिकाणी 16,268 आणि आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले सीपी मीरा भाईंदरला 22,220 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर सीपी पुणे सिटीला बघू शकता तुम्ही 22,407 प्लस अर्ज या ठिकाणी आले। टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट देणार आहे। एसआरपीएफ, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई या सर्व घटकाबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 100 प्लस घटकाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून टाका, कारण की पोलीस भरतीच्या रिलेटेड अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर बघू शकता तुम्ही सीपी मीरा भाईंदरला 22,220 प्लस अर्ज आले। त्याचबरोबर सीपी पुणे सिटीला 22,407 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी अमरावती ग्रामीण आहे। तर एसपी अमरावती ग्रामीणला जो टोकन नंबर आलेला आहे 12,047 एवढा टोकन नंबर आलेला आहे। एसपी यवतमाळ ग्रामीण या ठिकाणी एसपी अमरावती ग्रामीण या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी अमरावती ग्रामीणला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 12,047 एवढा टोकन नंबर आला आणि अर्ज क्रमांक 9,085 एवढा आला। तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 12,047 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जागा जरी त्या ठिकाणी कमी होता कॅटेगरी वाईज पण तरी सुद्धा त्या ठिकाणी 10,000च्या 12,000च्या वरती या ठिकाणी फॉर्म आलेले एक लक्षात ठेवा, ठीक। त्यानंतर बघू शकता तुम्ही नागपूर सिटी आहे। नागपूर सिटीचा जो टोकन नंबर आला 21,033 एवढा नागपूर सिटीचा टोकन नंबर आलेला आहे। तर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज आले 21,033 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटी या ठिकाणी आलेला आहे। ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 14,768 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि नागपूर सिटीचा जो टोकन नंबर आला 21,033 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देतो असतो। आता राहिले फक्त 2 दिवस राहिले फॉर्म भरण्यासाठी, लवकर भरून टाका। आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामच्या आयडीवर गोपाल वानखडे 120 या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म पाठवा आणि जे पण विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे तर त्यांना आपण भरपूर काही सपोर्ट करणार आहे। जे पण त्यांना समस्या येते त्यांना आपण त्या ठिकाणी रिप्लाय देणार आहे। तर 2 दिवस राहिले विद्यार्थी मित्रांनो, स्वतःवरून सहकार्य या ठिकाणी करा, हात जोडून या ठिकाणी विनंती आहे। 2 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर फोटो पाठवा इंस्टाग्रामवर, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोलापूर बँड्समनला 409 अर्ज आले। त्याचबरोबर एसपी गोंदिया बँड्समनला 764 अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही ह्या जो फॉर्म आहे ह्या जे विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा आहे। 42,312 एवढा टोकन नंबर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा आलेला आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत धरून चला या ठिकाणी 42,312 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही टोकन नंबर 42,312 एवढा अर्ज एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी आला, कारण की सर्व जागा जास्त त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज होत्या, ठीक आहे। त्यानंतर जे आहे यवतमाळ बँड्समनला फक्त 668 अर्ज आले। त्याचबरोबर जे संभाजीनगर बँड्समन 504 प्लस अर्ज। त्यानंतर बघू शकता एसपी जळगावचा जो अर्ज क्रमांक आलाय 3,816 अर्ज क्रमांक आलाय। तारीख मी तुम्हाला दाखवून देतो, तारीख तुम्ही बघू शकता एसपी जळगावची ही तारीख आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर एसपी जळगावचा जो अर्ज क्रमांक आलाय तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी या फॉर्मचा टोकन नंबर सुद्धा तुम्हाला दाखवतो 3,816 एवढा अर्ज क्रमांक एसपी जळगावचा आलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा एसपी वाशिम बँड्समनला 656 अर्ज आले। नवी मुंबई सीपी नवी मुंबई बँड्समनला 250 प्लस अर्ज आले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता एसपी जळगाव हा जो मी तुम्हाला याच्या अगोदर फॉर्म दाखवला होता एसपी जळगावचा टोकन नंबर बघू शकता तुम्ही 5,390 एवढा जे विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर आहे एसपी जळगावचा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 5,390 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तारीख तुम्ही बघू शकता, वेळ बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तुमच्या डोळ्यासमोर आहे तारीख, तुम्ही बघू शकता एसपी जळगावचा टोकन नंबर किती आला आहे तर बघू शकता तारीख वगैरे बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर टोकन नंबर बघू शकता 5,390 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी जळगाव या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सीपी पुणे सिटी बँड्समन 2,196 प्लस अर्ज, सीपी मुंबईला बँड्समनला 1,023 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर हा फॉर्म बघू शकता, हा आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यांनी पाठवला होता। तर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला बघू शकता किती या ठिकाणी अर्ज आले आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला 20,311 प्लस अर्ज आतापर्यंत आलेला आहे। टोकन नंबर बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे बघू शकता 20,311 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। तर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे। त्यानंतर जे आहे
त्यानंतर सीपी मुंबई आहे. सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ध या ठिकाणी गेले विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला धरून त्याला 1,50,000 अर्ध आतापर्यंत गेलेले आहे. आणि SRPF कुसळगाव तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर नागपूर कारागृहाला जे आतापर्यंत अर्ध गेले आहे, तर नागपूर कारागृहाला धरून त्याला तुम्ही 40,000 प्लस अर्ध आतापर्यंत नागपूर कारागृहाला आलेला एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर SP नागपूर ग्रामीण आहे. SP नागपूर ग्रामीणला धरून त्याला 8,156 अर्ध आले होते. आतापर्यंत जवळपास 9 ते 10,000 प्लस अर्ध आतापर्यंत SP नागपूर ग्रामीण या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ध गेले आहे जवळपास धरून त्याला 7 ते 8,000 प्लस अर्ध आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आलेले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर 17 ते 18,000 प्लस अर्ध तुम्ही धरून चला. SRPF गोंदियाला 17-18,000 प्लस अर्ध आतापर्यंत गेलेले एक लक्षात ठेवा. ठीक आहे. SRPF गोंदिया 15 बिरशी कॅम्प गोंदियाला. त्यानंतर बघू शकता तुम्ही SP नाशिक ग्रामीण आहे, तर आतापर्यंत धरून त्याला 12,000 प्लस अर्ध आतापर्यंत SP नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर जे SRPF गट क्रमांक युनिट 13 आहे गडचिरोली, तर आतापर्यंत धरून चला 4,000 प्लस अर्ध आतापर्यंत SRPF गडचिरोलीला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ बॅट्समनचा हा टोकन नंबर अर्ध क्रमांक आहे 357 आहे. आणि त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समनला जे आतापर्यंत अर्ध आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी 449 प्लस अर्ध आतापर्यंत गेले आहे. म्हणजे धरून चला 700 प्लस अर्ध या ठिकाणी यवतमाळ बॅट्समनला धरून चला. त्यानंतर SRPF कुसळगावला जे आतापर्यंत जवळपास 10-11,000 प्लस अर्ध आतापर्यंत SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला गेलेले आहे. पालघर जिल्हा पोलीस आतापर्यंत जे अर्ध गेले 6,010 प्लस अर्ध गेले. सिंधुदुर्ग चालक 4,400 प्लस. CP मुंबई बॅट्समन 1,300 प्लस अर्ध गेले आहे. SRPF धुळेला 12,000 प्लस अर्ध गेले. 12 ते 14,000 प्लस अर्ध गेले. आणि परभणी चालकला 4,800 प्लस. गोंदिया बॅट्समन 1,500 प्लस. पुणे बॅट्समन 2,500 प्लस. मुंबई बॅट्समन 1,400 प्लस. SRPF कोल्हापूर 6,000 प्लस अर्ध. त्याचबरोबर SP भंडारा 6,000 प्लस अर्ध. SP मीरा भाईंदर 24,000 प्लस अर्ध. SP बुलढाणा चालक 4,690 प्लस अर्ध. पालघर चालक 4,090 प्लस अर्ध. ठाणे शहर 18,000 प्लस अर्ध. SP कोल्हापूरला 6,530 प्लस अर्ध. मुंबई कारागृह 50,000 प्लस अर्ध. SRPF गट क्रमांक 2 पुणे 22,000 प्लस अर्ध. संभाजीनगर बॅट्समन 910 प्लस अर्ध. SP धुळे 7,844 अर्ध. SRPF गट क्रमांक 7 दौंड 24,000 प्लस अर्ध. नवी मुंबई बॅट्समन 370 प्लस अर्ध. पुणे बॅट्समन 2500 प्लस अर्ध. आणि त्याचबरोबर CP मुंबई बॅट्समनला 1,200 प्लस अर्ध गेले आहे. सोलापूर बॅट्समन 6,080 प्लस 680 प्लस अर्ध. वाशिम बॅट्समनला 730 प्लस अर्ध. यवतमाळ बॅट्समनला 742 प्लस अर्ध आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गोंदिया 17-18,000 प्लस अर्ध गेले. पिंपरी चिंचवड SP 12,960. धाराशिव चालक 6,480. संभाजीनगर बॅट्समन 820 प्लस अर्ध. सोलापूर बॅट्समन 810 प्लस अर्ध. SRPF गट क्रमांक 2 पुणे 23,000 प्लस अर्ध. पुणे सिटी चालक 8,160 प्लस अर्ध. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 7,800 प्लस अर्ध. पुणे कारागृह 47,000 प्लस अर्ध. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 42,000 अर्ध. CP नवी मुंबई चालक 10,400. त्याचबरोबर CP नवी मुंबई 6,500. SRPF कुसळगाव 10 ते 12,000 प्लस अर्ध धरून त्याला. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 20 ते 22,000 प्लस अर्ध. संभाजीनगर ग्रामीण 7,800 प्लस अर्ध. संभाजीनगर रेल्वे 4,900 प्लस अर्ध. मीरा भाईंदर चालक 7,000 प्लस अर्ध. SRPF गोंदिया 19,370 प्लस अर्ध. नागपूर कारागृह 42,280 प्लस अर्ध. SP हिंगोली 8,000 प्लस अर्ध. SP वाशिम चालक 5,027 अर्ध. नांदेड 8,067. SP बुलढाणा 7,000 प्लस अर्ध. SP चंद्रपूर 9,400. SP रत्नागिरी 5,840. नाशिक ग्रामीण 9,900. SRPF गडचिरोली 4,700. अमरावती ग्रामीण 9,700. मुंबई लोहमार्ग 24,000. नाशिक कारागृह 30,000 प्लस. CP मुंबई 1,50,000 ते 60,000. आणि सिंधुदुर्ग चालक 5,066. संभाजीनगर ग्रामीण 7,330. अकोला 8,100. पुणेला बघू शकतात 37,000 प्लस अर्ज. CP पुणे सिटी चालकला 24,000 प्लस अर्ज. नागपूर सिटी 23,000. वाशिम बॅट्समन 810 आणि वर्धा कॉन्स्टेबल 4,500 प्लस. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.